सर्व पित्र अमावस्या विशेष त्रिपिंडी पितृपूजन श्री कुबेर संस्थानात आयोजन दिनांक 21 सप्टेंबर 2025 रविवार रोजी शेगाव खामगाव रोड वरील श्री कुबेर संस्थान येथे सर्व पितृ अमावस्यानिमित्त त्रिपिंडी पितृपूजनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे। या पूजनामध्ये 3 पिढ्यांच्या पितरांचे पूजन करून त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी पिंडदान केले जाणार आहे। वेळ 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2 यावेळेस पूजा होणार आहे। पित्याचे व पत्नीचे तसेच आईचे पितर आपल्या घरात असतात, त्यामुळे सर्व तिन्ही कुटुंबातील पितरांचे पूजन आवश्यक असते। त्रिपिंडी पूजनामुळे घरातील पितृदोषाचे निवारण होते, अकाल मृत्यू, वंश वृद्धीतील अडथळे, जुने आजार व घरातील संकटे दूर होतात। यामध्ये केलेले 3 पिंडापैकी एक मासोळीला, दुसरा गायीला, तिसरा गंगेत विसर्जित केला जातो। त्या योगे मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो, त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात। घरात शांती, सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य नांदते। पिढ्यात पिढ्या चालत आलेले दोष समाप्त होतात। सर्व भाविकांनी वेळेस उपस्थित राहून या पुण्यप्रद पूजनाचा लाभ घ्यावा असे श्री कुबेर संस्थानतर्फे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर, खामगाव, जिल्हा बुलढाणा। सर्व पित्र अमावस्या ही आपल्या पित्राला, सर्व पित्रांना शांत होण्यासाठी आपण त्यांची एक पूजन करतो व त्यांना एक निवेद आणि एक घास भरवतो। प्रत्येक अमावस्याला आमच्या मंदिरावर, धनकुबेर मंदिरावर महाप्रसाद तर असतोच। यंदा येणारी अमावस्या ही सर्व पित्र अमावस्या आहे। त्यानिमित्त इथं आम्ही एक सामूहिक पूजा ठेवतो, ज्यामध्ये त्रिपित्र पिंड दान असं असते। आपण प्रत्येक वेळा आपल्या आई वडिलांचेच पित्र करतो, पण त्रिपित्रमध्ये तुम्ही तुमच्या आईचेही पित्रांचं पूजन करता येतं आणि तुमच्या पत्नीचेही पित्रांचं पूजन करता येतं आणि तुमच्या वडील आणि तुमच्या पिढींचंही पूजा करता येतं। आणि ही तुम्ही आईचीही आणि आपल्या पत्नीची पूजा करायचं तुमचं कर्तव्य आहे, कारण ते त्यांच्या घरून येता वेळेस ते सगळं आपलं अस्तित्व सोडून येतात, पण त्यांचे पित्र त्यांच्या सोबतच असतात। त्या पित्राचा आपल्या घरात दोष हा सदैव असतो। जर त्या तिन्ही पित्राचं आपण पूजन केलं तर आपण संपूर्ण पितृदोषापासून मुक्त होऊ शकतो। ही पित्राची पूजा, त्रिपिंड पित्र पूजा, आपण एक पिंड यामधला एक गाईला खाऊ घालतो, एक कावळा अथवा मासोळीला खाऊ घालतो आणि दुसरा आपण गंगेत वाहतो। तिन्ही पिंडाचं आपण विसर्जन करून सर्व तिन्ही लोकांच्या देवांना आपण या तिन्ही पित्रासाठी शांतीचा संदेश घेतो आणि त्यांच्याकडून आपण आशीर्वाद घेतो आणि जो पितृदोषाचा जो प्रकार आहे तो यापासून मुक्त होऊन जातो। आपण सगळेजण या पूजेमध्ये या अशी माझी विनंती आहे। पूजा दुपारी 12 ते पहिली पूजा 11 ते 12, दुसरी पूजा 12 ते 1, तिसरी पूजा 1 ते 2 असं 3 वेळा या पूजेचा आयोजन ठेवलेलं आहे। ही पूजा साधारण अर्धा तास चालणार आहे आणि त्या दिवशी दुपारी 12 ते रात्री महाप्रसाद असतो। तरी या पूजेसाठी आणि महाप्रसादासाठी आपण सगळ्या भक्तांनी यावं, कारण पूर्ण महाराष्ट्रातून अनेक भक्त इथं प्रत्येक अमावस्याला 5 अमावस्याचा नवस करतात, त्यानिमित्त इथं येत असतात। तर माझ्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळे लोक या पूजेचा आणि कुबेर देवाचा, हे महाराष्ट्रातलं आणि भारतातलं हे एकमेव धनकुबेराचं मंदिर आहे। हे आपल्या नशीब आहे, आपल्या विदर्भाचं, आपल्या शेगाव परिसरात या मंदिराची स्थापना झालेली आहे। मागील 10 वर्षापासून हे मंदिर आहे, तर अनेक भक्त आता जुळत आहे। आपणही येथे येऊन आपल्या धनाविषयी जेही आपले संकट असेल, सुख, शांती, समृद्धीचे कुबेर देव या सारे मनोकामना पूर्ण करतात। जय जय कुबेर। हे मंदिर खामगाव शेगाव एवढं वर लागून सिद्धिविनायक कॉलेजला लागून आहे। खामगाव पासून 5 किलोमीटर, शेगाव पासून 12 किलोमीटर। आणि ज्यांना या पूजेमध्ये आणि कोणतीही अडचण आल्यास माझ्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता। 9158559685, 9158559685 हा माझा नंबर आहे। देवेंद्र महाराज नागा साधू, महामंडलेश्वर, उज्जैन, महाकाल आखाडा।